नमस्कार, हेल्थ गप्पामध्ये आपलं स्वागत आहे. आरोग्याशी संबंधित अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. उन्हाळा आला की एक त्रास हमखास सुरू होतो. डोक्याच्या अगदी वरच्या भागात आग होणं, तीव्र डोकेदुखी, ज्याला आपण सर्रास टाळू भरणे असं म्हणतो. तर आज आपण याच सामान्य त्रासामागे नक्की काय खरं आहे आणि काय खोटं हे सगळं समजून घेणार आहोत. अनेकांना हा अनुभव नक्की आला असेल, नाही का, की डोक्याच्या बरोबर मधोमध म्हणजे टाळूच्या जागी अक्षरशः आग होतीये असं वाटतं. कधीकधी तर हात लावल्यावर तो भाग गरमही लागतो. खास करून जेव्हा आपण उपवास करतो किंवा कडक उन्हातून फिरून येतो तेव्हा हा त्रास हमखास जाणवतो. यालाच आपल्याकडे टाळू भरली असं म्हणतात. मग प्रश्न हा आहे की या विशिष्ट प्रकारच्या डोकेदुखीमागे नेमकं शास्त्रीय कारण काय आहे? चला, तेच आता आपण समजून घेऊया. याची मुख्यत्वे 4 कारणं आहेत. सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं म्हणजे डिहायड्रेशन, म्हणजे शरीरात पाण्याची कमतरता होणं. यामुळे होतं काय की मेंदूच्या भोवतीचं जे आवरण असतं ते ताणलं जातं आणि डोकं दुखायला लागतं. दुसरा कारण आहे उष्णता, म्हणजे हीट स्ट्रोक, सरळ सरळ उन्हाचा परिणाम. तिसरा आहे पित्त, म्हणजे रिकाम्या पोटी राहिल्यामुळे ॲसिडिटी वाढते आणि त्यानेही डोकं दुखू शकतं. आणि चौथं कारण म्हणजे ताणतणाव, ज्यामुळे डोक्याचे स्नायू आखडतात. आता यातलं सगळ्यात इंटरेस्टिंग भाग म्हणजे या त्रासाशी जोडलेले आपले जुने समज आणि गैरसमज. चला तर मग यातलं खरं काय आणि खोटं काय हे जरा वेगळं करून पाहूयात. एक सगळ्यात मोठा गैरसमज म्हणजे टाळूवर तेल लावल्यावर ते थेट मेंदूत जातं आणि त्याला थंडावा मिळतो. पण खरं सांगायचं तर असं होत नाही. तेल लावल्यामुळे आपल्या त्वचेला नक्कीच थंडावा मिळतो आणि तिथला रक्तप्रवाह सुधारतो, ज्यामुळे आराम वाटतो. पण प्रौढ व्यक्तीच्या डोक्याची कवटी इतकी मजबूत आणि बंद असते की तेल हाडांच्या आत मेंदूपर्यंत पोचूच शकत नाही. आता दुसरा एक गैरसमज तर जरा भीतीदायकच आहे. तो म्हणजे टाळू भरणे म्हणजे मेंदूला सूज येणं. पण अजिबात घाबरून जाऊ नका, असं काहीही नसतं. आपल्याला जी ती आग झाल्यासारखी किंवा दुखल्यासारखी भावना येते ना, ती प्रत्यक्षात डोक्याच्या त्वचेखालच्या स्नायूंमधली जळजळ किंवा डिहायड्रेशनमुळे असते. त्याचा मेंदूच्या सुजेची काहीही संबंध नाही. ओके, तर आता कारणं आणि गैरसमज तर आपल्या लक्षात आले. मग प्रश्न उरतो की यावर उपाय काय? चला, आता या त्रासातून आराम मिळवण्यासाठी काही एकदम सोपे आणि प्रभावी मार्ग पाहूया, जे आपण घरीच करू शकतो. सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा उपाय आहे हायड्रेशन. भरपूर पाणी प्या. त्यासोबतच नारळ पाणी, लिंबू सरबत किंवा कोकम सरबत घेतलं तर उत्तमच. दुसरं, डोक्यावर थंड पाण्याची पट्टी ठेवा. याने तिथली जळजळ कमी व्हायला लगेच मदत होते. आणि तिसरं, खोबरेल तेलाने टाळूवर अगदी हलक्या हाताने मसाज करा. याने स्नायूंना आराम मिळतो आणि रिलॅक्स वाटतं. म्हणजे या सगळ्या चर्चेचा मूळ मुद्दा काय आहे की टाळू भरणे हा त्रास सहसा गंभीर नसतो. एकदा का त्याची खरी कारणं आपल्या लक्षात आली की कोणतीही भीती न बाळगता आपण त्यावर सहजपणे आणि प्रभावीपणे नियंत्रण मिळवू शकतो. आणि हो, जाता जाता एक विचार. आरोग्याशी संबंधित असाच एखादा गैरसमज कधी तुमच्या ऐकण्यात आला आहे का, ज्याबद्दल तुम्हाला नेहमीच प्रश्न पडतो? कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि एक अत्यंत महत्त्वाची सूचना, या व्हिडिओमधील माहिती केवळ शैक्षणिक हेतूंसाठी आहे. हा वैद्यकीय सल्ल्याला पर्याय नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.